प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. फार तुमचं घर आशीर्वादित आहे प्रियांनो. का आशीर्वादित आहे? कारण आज तुमच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून उद्गारलेला 7वा शब्द तुमच्या घरामध्ये देवबाप आत्मेने आणि खरेपणाने माझ्या मुखातून प्रकट करणार आहे. मी पण तयारी केलेली आहे, असं नाही की मी बिगर तयारीचा आलोय. देवबाप्पांनी जे मला दिलं ते माझ्या वहीमध्ये आहे, पण वहीमध्ये अगदी थोडक्यात आहे, फक्त पॉईंट्सच्या माध्यमातून नाही. आता या पॉईंट्सला देवाचा आत्मा कसं सांगन, कोणत्या वाचनाला धरून सांगन, ते आपण आता प्रार्थना झाल्यावर आपण डायरेक्ट शब्दांमध्ये जाणार आहोत. समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करील. आपण प्रार्थना करून. पवित्र पवित्र तो सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या. तू ईश्वराच्या आम्हा प्रत्येकाला तू आतापर्यंत सांभाळलंस म्हणून तुझे आभार मानते ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, आजची भक्ती तू तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराच्या, तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराच्या, आम्ही सर्वजण असं विश्वास ठेवतो की तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. हो ईश्वराच्या, बाळासाहेबांचे तोंडून निघणारे शब्द ते त्यांचे नव्हे तर तुझे आहेत असा आम्ही सर्वजण विश्वास ठेवतो. इथे बसले प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पडतो. हा संदेश जे कोणी ऐकतील त्यांच्यासाठी तो आशीर्वादाचा असा कर. ही छोटीशी प्रार्थना त्यांना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून काढलेले 7 उद्गार, त्या 7 उद्गारापैकी आज शेवटच्या उद्गारावर देवबाप आत्म्यातून आणि विचारातून आपल्या समोर आपली इच्छा प्रकट करणार आहे. तर डायरेक्ट आपण वचनात जाऊया. काढूया आपण लुकपुरुष वर्तमान 23 अध्याय 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आमेन. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने 7 शब्द जे उच्चारण केले ना, त्या 7 शब्दामध्ये या 7व्या शब्दामध्ये तो फार जोराने ओरडून बोललेला आहे. बाकीचे 6 शब्द आहेत ना प्रियांनो, त्या 6 शब्दामध्ये येशू ख्रिस्त इतका ओरडून बोललेला नाही. का बरं येशू 7व्या शब्दामध्ये इतक्या जोराने ओरडून बोलला? का पित्याला 6 शब्द जे ऐकायला गेले, 7वा शब्द ओरडल्यावरच पित्याला ऐकायला जाणार होता का? उद्देश आणि हेतू त्या 7व्या शब्दाला ओरडून बोलण्यामध्ये आहे. काय उद्देश आहे आणि काय हेतू आहे? पित्याने येशू ख्रिस्ताला जगामध्ये ज्या कार्यासाठी, ज्या कामासाठी पाठवलं होतं, ते काम येशू ख्रिस्ताने प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं होतं. आणि दुसरी बोलण्याची जागा, की त्या कामाला करत असताना येशू ख्रिस्ताने सुईच्या टोका एवढी देखील सैतानाला बोलण्याला जागा दिली नाही. सैतान नेहमी येशू ख्रिस्ताने सुईच्या टोका एवढं तरी पाप करावं, आज्ञाभंगाचं त्याच्याकडून कृत्य व्हावं, याची प्रतीक्षा 33.5 वर्ष तो करत होता. जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्या शरीरातून जसा आपला श्वास जातो तसा श्वास जात नाही, तोपर्यंत सैतानाने आशा धरली होती की येशू ख्रिस्त कुठं ना कुठं थोडा ना थोडा चुकत. आमचा येशू आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा होता. प्रियांनो, आमच्या येशूमध्ये जो गुण होता ना, तो आत्म्याने चालण्याचा होता. आणि जे कार्य तो करायचा ना, त्या कार्यामध्ये पित्याची आज्ञा असली तर तो कार्य करत होता. बायबलमध्ये सरळ सरळ भाषेत लिहिलेलं नाही की येशू ख्रिस्त पित्याला विचारित होता
पिता बोलला की लगी मग येशू करायचं याचं वर्णन तिथं नाही. परंतु येशू ख्रिस्त बोलताना बोलला, मी पित्याच्या नावाने आलो आहे आणि पिता मला जे सांगतो तेच मी करतो. एका वाक्यात येशू ख्रिस्ताने पित्याबद्दलची भावना व्यक्त केलेली आहे. प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्र ध्यान देऊन जर वाचलं ना तर आम्हाला 30%, 60% किंवा 100% बायबल वाचण्यातून देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये ना बायबल वाचण्यापासून कधी स्वतःला दूर करू नका. जेवण एक वेळेला नाही जेवलं ना चालेल, परंतु बायबलचं वचन वाचण्यापासून आपल्या आत्म्याची तहान भूक भागवण्याचा नेहमी प्रयत्न करा. म्हणून ज्या वाचनाविषयी आपण रोमकराच्या पत्रात आडखळलो होतो, रोमकरास पत्र 14वा अध्याय 17वं वचन, खाणे आणि पिणे यात देवाचं राज्य नाही. या शब्दाला पवित्र आत्म्याने कसं राज्य नाही आणि कसं राज्य आहे ते थोडक्यामध्ये त्या समयाला प्रभूने प्रकट केलेलं आहे. परंतु जो आत्मा आहे ना, येशू ख्रिस्त कशाने आला होता जगामध्ये? आत्मेतून आला होता. तो देहासारखा आलेला नव्हता, आत्म्याने आलेला होता. म्हणून तो आपल्या 33 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, एक वचन बघूया आपण, गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 16वं वचन. बघा बरं काय लिहिलंय त्या ठिकाणी. 5वा अध्याय 16वं वचन, गलतीकाराचं पत्र. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही, असे मी सांगतो. बघा, आम्हाला देखील पवित्र आत्म्याने आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा आदेश दिलाय. म्हणजे येशू ख्रिस्त हा आत्म्याच्या प्रेरणेनेच या जगामध्ये मानवी शरीरामध्ये त्याने वास्तव्यात होता. आणि जो आत्मेमध्ये असतो ना प्रियांनो, त्याला कधी पाप करण्याची इच्छा होत नाही. त्याला आत्मा कधी पाप करण्याच्या प्रक्रियेकडे जाऊ देत नाही. म्हणून आम्हाला पण गलतीकाराच्या पत्रात आदेश आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रियांनो, आम्ही देखील आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे प्रियजन व्हावे ही देव बाप्पाची इच्छा येशू ख्रिस्तासाठी तर होतीच होती, पण देव बाप्पाने आम्हाला पण त्या इच्छेमध्ये ठेवलं. आम्हाला देखील त्या इच्छेमध्ये सम्मिलित करण्यामध्ये देव बाप्पाला आनंद वाटला. तो नाही म्हणला की मला या गोष्टी फक्त येशू ख्रिस्ताकरताच करायच्या आणि जे माझ्या हाताने घडलेला मनुष्य आहे त्याच्यामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची, मला त्यांना आज्ञा देण्याची गरज नाही, असं देव बाप्पाला वाटलं नाही. त्याने आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 16व्या वचनामध्ये आमच्यासाठी पण ही प्रक्रिया ठेवली. प्रियांनो, जे मला या 7व्या शब्दाचं मनन करत असताना किंवा या शब्दाकडे लक्ष देत असताना देव बाप्पाने प्रामुख्याने 3 पॉइंट दाखवले आणि ते तिन्ही पॉइंटांना देव बाप्पाने वचनाचा सपोर्टही मला दिलाय. तर पहिला पॉइंट आपण बघूया. यामधला पहिल्या पॉइंटमध्ये काय विचार आलेला आहे माझ्याकडं देव बाप्पाकडून? पित्याने पुत्रावर जो विश्वास ठेवला होता येशूने पूर्ण केला. प्रियांनो, बघा, येशू ख्रिस्ताने आम्हाला पण विश्वास ठेवण्याची प्रक्रिया आमच्यासाठी ठेवली आणि पित्याने पण येशू ख्रिस्ताकड याच गोष्टीची अपेक्षा केली की तू माझ्यावर विश्वास ठेवून सर्व गोष्टी करण्याकडे लक्ष दे. प्रियांनो, जो विश्वासाने चालतो ना तो कधी जीवनात आडखळत नाही. बरं का, आडखळत नाही. पण विश्वासाने न चालणारा
आडखळल्याशिवाय राहत नाही. आणि याचं उदाहरण मागच्या रविवारी एका संदेशात देव बाप्पाने प्रगट केलं का कोणत्या पुस्तकातून लोककृत शुभवर्तमान याचा 11व्या अध्यायाच्या 25 पासून खालील वचनामध्ये विश्वासाने मार्था प्रभूकड येशू ख्रिस्ताकड आली नाही म्हणून ती आडखळलेले शब्द येशू ख्रिस्ताला बोलली. पहिला शब्द काय बोलली? प्रभू तू या ठिकाणी असता तर माझा भाऊ मेला नसता. या शब्दाने तिने सुरुवात केली आणि मग येशू ख्रिस्ताने पाहिलं की तिच्या मनामध्ये विश्वासापेक्षा अविश्वासाला जास्त प्राधान्य देते. मी हिची भेट घ्यायला आलेलो आहे. कशासाठी आलोय हिच्या लक्षामध्ये येत नाही. येशू ख्रिस्त मार्थाकड भेटायला आला होता. त्याचा भाऊ जिवंत करण्याच्या उद्देशाने मार्थाकड येशू ख्रिस्त आला होता. पण मार्थेला या गोष्टीची कल्पना मिळाली नाही का? कारण ती अविश्वासाने येशू ख्रिस्ताबरोबर बोलत होती. आम्ही पण आमच्या भावी जीवनामध्ये प्रियांनो जेव्हा अविश्वासाच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आमच्या हातून पण अशा काही गोष्टी होऊन जातात की त्या आम्हाला कळत नाही क्षणभर, पण झाल्यावर कळतं अरे हे करणं योग्य नव्हतं, हे चांगलं नाही झालं माझ्या हातून. प्रियांनो कृत्य झाल्यानंतर अनुताप करण्यामध्ये मजा राहत नाही. म्हणून आम्ही पूर्ण होशमध्ये, पूर्ण नियंत्रणामध्ये आणि पूर्ण विचाराने आम्ही प्रत्येक गोष्टीला करण्याचा जर आम्ही प्रयत्न केला ना तरच आम्ही विश्वासापासून कधीही दूर जाणार नाही. आणि पहिल्या विचारात देव बाप्पाने त्याने जो विश्वास येशू ख्रिस्ताकडे केला होता त्या विश्वासाला येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. याला सपोर्टिंग वचन दिलंय देव बाप्पाने. काढूया आपण वचन ते. नीतिसूत्रे 20वा अध्याय 27 वचन. नीतिसूत्रे 20वा अध्याय 27 वचन. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करीतो. बघा आता येशू ख्रिस्त पण देहामध्ये आलेला होता. जरी तो आत्म्याने जन्म घेतलेला होता पण त्याच्यामध्ये जे गुण होते, जे त्याच्यामध्ये सर्व प्रक्रिया होत्या त्या आपल्यामध्ये जशा प्रक्रिया आहेत त्याच प्रक्रिया येशू ख्रिस्तामध्ये होत्या. म्हणून वचन आलं की मनुष्याला आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे. जेव्हा आदामाला मातीच्या पुतळ्यामध्ये तयार केलं तेव्हा जेव्हा प्रभूने जीवनी श्वास त्याच्या नाकपुडीमध्ये फुंकला तेव्हा त्याच्या नाकपुडीमधून हृदयामध्ये तो आत्म्याने वस्ती केली असं आम्हाला दिसतं प्रियांनो. आणि तोच आत्मा आमच्यामध्ये आहे जो आत्मा येशू ख्रिस्तामध्ये होता. प्रियांनो म्हणून देव बाप्पाने आत्म्याला सर्वात मोठी जागा दिली, सर्वात मोठं गौरव आत्म्याचं दीप या शब्दाने केलेलं आहे. आता दीप या शब्दामध्ये देवाच्या आत्म्याला काय काय सांगायचं आहे ते आत्म्याला माहीत आहे. परंतु आत्म्याने जर दीप या शब्दाने आत्म्याचं गौरव केलं तर निश्चितच त्याच्याकरिता आत्म्याजवळ स्तुतीपर शब्द आहेत. त्याची इच्छा असेल तो प्रगट करील. न तर आपल्यासाठी दीप या शब्दाने त्याने आम्हाला ओळख करून दिली की तुमच्या ठाई जो पण आत्मा आहे तो परमेश्वराने दिलेला दीप आहे. आणि त्या दीपामध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये 33.5 वर्ष आत्म्याच्या प्रेरणेने चालला. प्रियांनो आम्हाला साधा काटा लागला अरे बापरे किंवा आई या 2 नावापेक्षा तिसरं नाव आम्ही कधीच घेत नाही प्रियांनो. भयंकर काटा आमच्या पायाला लागू दे. बघा आम्ही एक तर आईचं नाव घेतो किंवा आपल्या वडिलांचं नाव घेतो.
येशू ख्रिस्ताच्या तर हातामध्ये कुऱ्हाडी खिळे ठोकण्यात आले. कुऱ्हाडी खिळे ते पण जोर जोराने त्या खिळेला मारित होते ते दुष्ट दुर्जन. पण येशू ख्रिस्ताने कुठलाही शब्द मुखातून काढला नाही. म्हणून वचनात सांगितलंय, कातरणाऱ्या समोर जसं मेंढरू शांत असतं तसा येशू ख्रिस्त त्या दुष्टांसमोर शांत होता. यांनो आम्हाला काटा लागलं तर आई बापांची आठवणी ती. येशू ख्रिस्ताने कुऱ्हाडी खिळा हातामध्ये पायामध्ये घेतला, काट्याचा लोखंडी काट्याचा मुकुट डोक्यामध्ये त्याच्या ठोकून घालण्यात आला, तरी येशू ख्रिस्ताने एक शब्द आपल्या मुखातून काढला नाही. काय येशू ख्रिस्ताची महानता आहे, काय येशू ख्रिस्ताला आम्ही कोणत्या शब्दाने गौरव द्यावं ते शब्द आमच्या मुखात येत नाही. पण ज्या पण शब्दांनी आम्ही येशू ख्रिस्ताचा गौरव करू ते शब्द येशू ख्रिस्ता करता तेवढे पूर्णत्वाचे नाही जेवढे पूर्णत्वाचे आम्हाला वाटतात. पण हेच अपूर्णत्वाचे शब्द येशू ख्रिस्त ऐकण्याचा उत्सुकता आहे. प्रियांनो, इतकं महान कार्य येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलं. प्रियांनो, फार महान कार्य केलेलं आहे. आम्हाला साधा काटा लागण्यापासूनच्या प्रक्रिया ध्यानात आणा आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ते दुष्ट दुर्जन कशा प्रकारे छळत होते हे चित्र डोळ्यासमोर आणा. मग तुमच्या लक्षात येईल तुलना की आम्हाला ज्या वेदना काटेच्या होत्या त्या काट्यापेक्षा येशू ख्रिस्ताला त्या लोखंडी खिळ्याचे लोखंडी काट्याच्या मुकुटाच्या वेदना किती झाल्या असतील. आणि पहिल्या विचारामध्ये काय पिता म्हणतोय की ज्या विश्वासाने मी येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं जगामध्ये त्याच विश्वासाने येशू ख्रिस्ताने पित्याला संतोष दिलेलं आहे. आज आम्हाला पण येशू ख्रिस्ताने त्याच्या नावाने जगात ठेवलंय आहे ना, ठेवलंय ना. म्हणता येतंय ना की मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे. आज आम्ही किती येशू ख्रिस्ताला संतोष देतो. प्रिया, येशू ख्रिस्ताला आम्ही नाराज करतो का? येशू ख्रिस्त नाराज कशाने होतो माहिती? कशाने नाराज होतो येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्त नाराज फक्त पाप केल्याने होतो. बाकी येशू ख्रिस्त कशाने नाराज होत नाही. आमच्या जीवनातून कुठलंही पाप होऊ द्या, मग खोटं बोलण्याचं पाप असू द्या किंवा उच्च प्रतीचं पाप असू द्या, पाप म्हणजे पापच आहे. त्याने फक्त आमचा येशू ख्रिस्त नाराज होतो. बाकी अन्य कशानेच आमचा येशू ख्रिस्त नाराज होत नाही. बघा, याला साक्षीदार वचन बघू आपण. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. बघा, येशू ख्रिस्त नाराज कशाने होतो? फक्त पापाने नाराज होतो येशू ख्रिस्त. आणि कशानेच येशू ख्रिस्त आमच्या कोणत्याच गोष्टीने आम्हाला नाराजीमध्ये दिसत नाही. आणखी एक वचन बघू याच गोष्टीला. योहानकृत शुभवर्तमान 8वा अध्याय 11वं वचन. बघा, तिथं एक शब्द प्रभू बोललाय. ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवीत नाही. जा, यापुढे पाप करू नको. बघा, व्यभिचारी स्त्रीला सुद्धा येशू ख्रिस्ताने एकच शब्द बोलला, पाप करू नको. आणि 38 वर्ष पंगू असलेल्या व्यक्तीला पण येशू ख्रिस्ताने बरं केल्यावर एकच शब्द बोलला की या पुढं पाप करू नको. दोघांचे पाप वेगवेगळे आहेत, परंतु सांगण्याची प्रक्रिया एकच आहे, पाप करू नको. आमच्या येशू ख्रिस्ताला फक्त पाप आवडत नाही.
आणि हीच प्रक्रिया एदेन बागेमध्ये आदामाने परमेश्वराविरुद्ध केली. प्रियांनो, आमच्या प्रभूला पापाचा फार राग आहे, चीड आहे. पापामध्ये आमचा प्रभू नाही, म्हणून त्याला पाप आवडत नाही. जो पापामध्ये नसतो ना प्रियांनो, त्याला पाप कदापिही आवडत नाही. आमचा प्रभू परमेश्वर पवित्र आहे. बघा, आणखी एक वचन बघू आता. पवित्र शब्द आला या अनुषंगाने. 1 पेत्र 1 अध्याय 16 वचन. 1 पेत्र 1 अध्याय 16 वचन. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. कारण आमचा प्रभू पवित्र आहे, म्हणून त्याने आम्हाला पण पवित्र राहण्याचा आदेश दिलाय आणि आम्ही पवित्रतेत नेहमी राहावं. म्हणून बाप्तिस्म्याच्या प्रक्रियेने आम्हाला पवित्र आत्मा देण्याचं देव बाप्पाने मान्य केलेलं आहे. आता बाप्तिस्मा विधी का आम्ही करतो? आम्ही विश्वास ठेवल्यावर आम्हाला म्हणता येऊ शकत का नाहीये की मी पूर्ण पवित्र झालो, मला बाप्तिस्मा घ्यायची काय आवश्यकता नाही? का म्हणत नाही आम्ही? कारण आमचा प्रभू ज्या प्रकारे शुद्ध आणि पवित्र आहे, त्या पवित्रतेच्या विधीला बाप्तिस्मेने देव बाप्पाने आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून देवाचे सेवक बाप्तिस्मा देणे अगोदर बाप्तिस्म्याचं महत्व काय आहे, बाप्तिस्मा का घ्यावा लागतो, कशासाठी घ्यावा लागतो, तो घेतल्यावर काय होतं हे सांगितल्याशिवाय विश्वासणाऱ्यांचा बाप्तिस्मा करत नाही. यानो, आमच्या प्रभूला फक्त पापाचा राग आहे, पापाची चीड आहे. आणि ज्या पित्याने येशू ख्रिस्ताला विश्वासाने मारियाच्या उदरी आत्म्यातून पाठवलं, त्या पित्याला पूर्ण विश्वास होता. का पूर्ण विश्वास होता पित्याला? त्याचं उत्तर आपण बघूया. कलसेकरांचं पत्र 1 अध्याय 15 वचन. का पित्याला विश्वास होता? बघा, तिथं उत्तर आहे. कलसेकरांचं पत्र 1 अध्याय 15 वचन. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. तो सर्वात ज्येष्ठ पुत्र होता. पुत्र या शब्दाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या नावाने सुरू झालेली आहे. म्हणून मी त्याला कॉन्फिडेंट होता की हा ज्येष्ठ पुत्र मी ज्या विश्वासाने पाठवित आहे, ज्या कार्यासाठी, ज्या कामासाठी मी त्याला पाठवण्याची इच्छा ठेवतो, ती इच्छा येशू ख्रिस्ताने पूर्ण केली, असं या पहिल्या पॉइंट मधून आम्हाला दिसतं. आता दुसऱ्या पॉइंटकडे आपण जाऊया. दुसरा पॉइंट आहे, पित्याने येशू ख्रिस्ताला पाप विरहित जे काम करायला सांगितले होते, ते काम येशू ख्रिस्ताने पूर्ण केले. बघा प्रियांनो, येशू ख्रिस्ताला जबाबदारीचं काम तर दिलंच होतं, परंतु त्याला आणखी एक जबाबदारी त्याने सांगितली होती की मनुष्यामध्ये मी तुला पाठवित आहे. जे पण मनुष्य तुला भेटतील ते सर्व पापी मनुष्य तुला भेटणार आहेत. पापी मनुष्यामध्ये तुझं वागणं होणार आहे. पापी लोकांमध्ये तुझा वावर असणार आहे. परंतु तू पापी लोकांमध्ये वागत असताना त्यांचे गुण आपल्यामध्ये आणू नको. जुने लोक म्हणतात ना, वान न तर गुण लागतो कोणाच्या संगतीने, है ना. जुन्या लोकांचा फार आवडतीचा शब्द आहे. जर आम्ही संगत चांगल्याची धरली तर चांगलंच आम्ही बनणार. आम्ही जर वाईटाची संगत धरली तर आम्हाला वाईटाचा वान न तो गुण तरी आमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पण येशू ख्रिस्त
जशी त्याची सेवा 30 वर्षाच्या असताना सुरू झाली, म्हणजे 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये, म्हणजे जी सेवा त्यांनी प्रभूच्या इच्छेने 30व्या वर्षापासून सुरू केली, त्या अगोदर वयाच्या 12व्या वर्षापासून तो मंदिरात जायचा. बायबलमध्ये शुभवर्तमानामध्ये दिलंय की आई बापांबरोबर तो मंदिरामध्ये वयाच्या 12व्या वर्षी गेला. आणि जेव्हा मंदिरामध्ये तो गेला आई बापांबरोबर, येताना तो आई बापाबरोबर आला नाही. आई बापांना त्याने सोडून दिलं आणि तो लोकांमध्ये देवाच्या गोष्टी तो सांगत होता उपदेशाने. पण आई बाप मुलाला शोधित होते की येशू ख्रिस्त कुठं गेला, येशू कुठं गेला. आणि जेव्हा त्यांना कळविण्यात आलं, तेव्हा येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये ज्ञानी लोकांना तो देव राज्याच्या उपदेशाच्या गोष्टी सांगत होता. म्हणजे 12 वर्षाचा असतानाच त्याला उपदेश करण्याची प्रक्रिया देव बाप्पांनी दिली. बघा, त्याची सेवा कार्य 30 वर्षाची आहे. 30व्या वर्षापासून त्यांनी सेवा सुरू केली. काना या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस या चमत्काराने त्याने सेवेला आरंभ केला. पण या आरंभ करण्याच्या अगोदर वयाच्या 12व्या वर्षीच तो ज्ञानी लोकांना, शास्त्री, परुषी, सदुकी यांच्याशी तो बोलायचा. त्यांना अशा गोष्टी सांगायचा की ते ऐकल्यावर हे म्हणायचे, अरे हा तर सुताराचा मुलगा, योसेफाचा मुलगा, याला एवढं ज्ञान कुठून आलं. कारण जे नियमशास्त्राला बांधलेले होते ना, त्यांना आत्म्याची भाषा कळत नव्हती. त्यांची अपेक्षा असायची की येशू ख्रिस्ताने आम्हाला नियमशास्त्रातल्याच गोष्टी सांगाव्या. परंतु येशू ख्रिस्त त्यांना नियमशास्त्रापेक्षा उच्च प्रतीच्या गोष्टी सांगायचा. म्हणून त्यांना त्या आवडत नसायच्या. ते रागवायचे येशू ख्रिस्ताला. आणि ते वारंवार म्हणायचे, आम्हाला मोशेने आज्ञा दिली, मोशेने आम्हाला हे सांगितलंय, अशा प्रकारे तुम्ही नियमशास्त्राने चाला. तू तर नियमशास्त्राचं खूपच आम्हाला सांगतो, हे आम्हाला समजत नाही आणि हे आम्हाला करायलाही आवडत नाही. यांनो, आम्ही शुभवर्तमान जर ध्यान देऊन वाचले ना आत्म्याच्या प्रेरणेने, तर आत्मा आम्हाला शुभवर्तमानामधून काही ना काही आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, बायबल वाचन करत असताना पुढं पाठ मागं सपाट असं कधी बायबल वाचन करू नका. कधीच अपेक्षा करू नका की पुढं पाठ आणि मागं सपाट या अनुषंगाने मी बायबल वाचेल. तुम्ही एक पॅरेग्राफ वाचा, एक अध्याय वाचा, पण लक्ष देऊन वाचा. देव बाप निश्चित तुम्हाला त्या अध्यायातून काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही. मुंगी बघा प्रियांनो, उन्हाळा चाललाय ना, आता चाललाय ना उन्हाळा, कण 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 करून ती आपल्या घरामध्ये अन्न साठवित आहे. पावसाळा लागल्यावर मुंग्या आम्हाला फारशा दिसत नाही. पावसाळ्यामध्ये बघा मुंग्या दिसत नाहीत आम्हाला, पण उन्हाळ्यामध्ये हर ठिकाणी मुंग्या तुम्हाला दिसतील. आणि ते एकच काम करत असतात. काय काम करत असतात? अन्न आपल्या घरामध्ये साठवण्याचं. उन्हाळ्यात अन्न साठवतात, पावसाळ्यात आरामशीर त्या अन्नावर त्यांची उपजीविका करतात. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीची एक सीमा आहे, हे यातून मला तुम्हाला कळवायचं आहे. आणि येशू ख्रिस्त जे बोलत होता ना, त्या गोष्टीची हात या शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजकांना कळत नसायची. ते नियमशास्त्राच्या गोष्टीपर्यंत होय मध्ये असायचे. नियमशास्त्राच्या पुढच्या गोष्टी आल्या की ते आडखळायचे. म्हणून ते येशू ख्रिस्ताला रागवायचे आणि ते म्हणायचे, तू जे बोलतोस ना ते योग्य बोलत नाही. तू काय मोशेच्या अगोदरचा आहेस काय? आम्हाला मोशेने जे नियमशास्त्र दिलंय त्या नियमशास्त्राप्रमाणे तू आमच्याशी बोल. म्हणून येशू ख्रिस्त त्यांना नेहमी म्हणायचा, नियमशास्त्राचा ग्रंथ मी रद्द करावयास आलो नाही, तर तो पूर्ण
प्रश्न करावयास आलो, पण त्यांना ही भाषा येशू ख्रिस्ताची समजली नाही. जो देवाच्या गोष्टी ऐकत नाही ना प्रियांनो, त्याला कधी जीवनामध्ये देव काय आहे ना हे समजणार नाही. पण जो देवाच्या गोष्टी ध्यान देऊन ऐकन, त्याप्रमाणे करण्याची प्रक्रियेमध्ये स्वतःला उतरवेल, त्याला देव समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शास्त्र वाचन करीत असताना लक्षपूर्वक वाचन करायचं. नाही तर डोक्यात चाललेच विचार आणि इकडं चाललंय माझं वाचन. शालेय अभ्यासाच्या वेळेला करता का तुम्ही असं? तुम्हाला एखादा मोठा प्रश्न जर पाठ करायचा असला, किती ध्यान देऊन तुम्ही त्या प्रश्नाला शब्दाला पाठांतरामध्ये घेता, त्यावेळेला विचारांना आणता का त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये? कारण मनामध्ये जर विचार आणले, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही वाचलं, तुम्हाला काहीच कळणार नाही की मी काय त्या प्रश्नाचं उत्तर वाचलं. म्हणून अभ्यासाच्या वेळेला आम्ही ज्या लक्षपूर्वकतेने प्रश्न उत्तर पाठ करतो, त्यापेक्षाही जास्त प्रतीच्या मार्गाने बायबल वाचण्याचा जो प्रयत्न करील, त्याला बायबलचा आत्मा, बायबलची वचनं समजून सांगितल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, पित्याने येशू ख्रिस्ताला सांगितलं होतं, तुला पाप करण्यासाठी निरनिराळ्या मोहाच्या गोष्टींमधून जावं लागणार आहे. निरनिराळ्या गोष्टी तुझ्यावर येणार आहेत. सैतानाने 40 दिवस त्याला अरण्यात उपाशी ठेवलं. कशासाठी उपाशी ठेवलं? की येशू ख्रिस्त काहीतरी सुईच्या टोका एवढं का होईना त्याच्याकडून आज्ञाभंगाचं पाप होईल, या गोष्टीसाठी अरण्यात येशू ख्रिस्ताला 40 दिवस उपाशी ठेवलं. येशू ख्रिस्तानी अरण्यात उपवास धरला नाही. प्रियांनो, अरण्यात येशू ख्रिस्तानी मुळीच उपवास धरलेला नाही. बघा वचन बघूया आपण. मत्तेय वर्तमान 4 अध्याय 2 वचन वाचा. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. काय दिलंय तिथं तुमचे शास्त्र? मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. परंतु बायबलच्या शब्दामध्ये, भाषांतरामध्ये फार घोटाळे करण्यात आलेले. प्रियांनो, बायबलची जे मूळ भाषांतर आहे ना, त्या मूळ भाषांतराच्या शब्दांना काही ठिकाणी इतक्या वेगळ्या तऱ्हेने देण्यात आलेलं आहे ना, म्हणून आमचे ख्रिस्ती लोक बायबलच्या वाचनाला वाचून त्याप्रमाणे प्रक्रिया करतात. आता या प्रेरणाताईंनी वाचलेल्या याच्यात उपवास हा शब्द आलाय, पण समीक्षाने वाचलेल्या याच्यात उपाशी हा शब्द आलाय. बघा प्रियांनो, काय अंतर आहे उपवास आणि उपाशी. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला उपवास धरण्याची गरजच नव्हती. कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं मला पित्याने काय काम करण्यासाठी पाठवलंय आणि ते काम करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे हे पित्याने त्याला दाखवलं होतं. फक्त त्या क्षमतेला क्रियांनी उतरवायचं होतं, क्रियांनी त्या गोष्टीला प्रगट करायचं होतं. म्हणून येशू ख्रिस्त त्याला म्हणाला होता, पित्याने येशू ख्रिस्ताला सांगितलं होतं की पाप विरहित तुला जे कार्य करण्यासाठी मी पाठवित आहे ते कार्य तू करायचं. उपाशी 40 दिवस सैतानाने अरण्यामध्ये आमच्या येशू ख्रिस्ताला ठेवलं. प्रियांनो, बायबलच्या वचनाचा जर पुरावा असला ना, तिथं किंतु परंतुला काही जागा राहत नाही. देवाचा शब्द हा 100% खरा आहे. बायबलचा आत्मा जे पण सांगतो ते 100% खरं आहे. परंतु या 100% शब्दांना
वेगवेगळ्या प्रकारे बायबलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी ओवीच्या बायबलमध्ये भाषांतरामध्ये बदल करण्यात आलाय. सर्वात मोठा बदल ना या वचनाचा करण्यात आलेला आहे. प्रिय वाच बाळा परत ते 4 अध्याय 2 वचन. तू नाही, तू वाच प्रयत्न ताई. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. बघा याच्यात काय वाचलं आमच्या ताईंनी? 40 दिवस 40 रात्र उपवास केला, मग त्याला भूक लागली. आता समीक्षा तू वाच बाळा. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. बघा याच्यात उपाशी पाणी तलक सैतानाने दिलं नाही येशू ख्रिस्ताला. पाणी एक घोट पाणी देखील दिलं नाही प्रियांनो. का दिलं नाही माहिती का? सैतानाने एक घोट देखील येशू ख्रिस्ताला पाणी न देण्याचं कारण काय होतं? कारण तो येशू ख्रिस्ताला म्हणत होता, ही पृथ्वी मला देण्यात आलेली आहे. या पृथ्वीवरचं जे काही आहे ना ते सर्व माझं आहे. म्हणून खालच्या वचनामध्ये 3 प्रकारच्या गोष्टींनी येशू ख्रिस्ताला त्यांनी मोहान्वित करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा येशू ख्रिस्त कोणत्याही मोहाच्या गोष्टीला बळी पडला नाही. खालील वचनात सांगितलंय. मग कसं येशू ख्रिस्ताला त्यांनी मोहाच्या गोष्टी दाखवल्या? प्रियांनो, आमचा येशू ख्रिस्त जो आत्म्याने चलत असतो ना प्रियांनो, तो कधी मोहाच्या नादी लागत नाही. बघा आमच्या जीवनामध्ये पण एखादा सेवक म्हणा, एखादा विश्वासणारा म्हणा, आत्म्याने जर चालण्याच्या प्रक्रियेमध्ये असला ना प्रियांनो, त्याला आत्म्या विरुद्ध चालण्याच्या प्रक्रियेमुळेच आवडत नाही. तो आत्म्यामध्ये असलेल्यांबरोबरच संगत ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण ज्याच्यामध्ये आत्मा अंदर बाहेर असतो ना, कधी आत कधी बाहेर, तो कसाही वागतो प्रियांनो. म्हणून आमचं दुटप्पी प्रभूमध्ये वागणं नसावं असं स्तोत्र संहिता 119 मध्ये सांगण्यात आलंय. आम्ही दुटप्पी वागू नये. आम्ही एकच विचारधारेने प्रभूमध्ये चालावं. आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालायचंय का बुद्धीच्या प्रेरणेने चालायचंय? प्रियांनो, बुद्धीच्या प्रेरणेने चालणारा कधीही आत्म्याच्या गोष्टी पूर्ण करत नाही. म्हणून रोमकाराच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, जो देहाच्या गोष्टीमध्ये असतो ना त्याला आत्म्याच्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही. पण जो आत्म्यामध्ये असतो त्याला देहाच्या गोष्टीमध्ये काही रुची नसते. वाचा 8वा अध्याय 5वं वचन वाच बाळा. रोमकाराचं पत्र 8वा अध्याय 5वं वचन. रोमकाराचं पत्र 8वा अध्याय 5वं वचन. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावितात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावितात. बघा एका शब्दात सांगितलं, आणखी पण खाली दिलेला आहे. परंतु आपला संदेश वाढल त्यामुळे आपण खालचे वचन घेणार नाही. जो आत्मेमध्ये चालणारा असतो ना प्रियांनो, त्याला कधी देहाच्या गोष्टीमध्ये रुची राहत नाही. आणि आमचा येशू ख्रिस्त आत्म्याने चलत होता. जरी तो देहामध्ये आलेला होता, पण त्याचं चालणं, बोलणं, राहणं, करणं हे सर्व आत्म्याच्या प्रेरणेने होतं. म्हणून आम्हाला गलती करायच्या पत्रामध्ये आदेश दिलेला आहे देव बाप्पाने की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला. यानो आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आतापर्यंत जर चाललेलो नसलो ना, अंतिम समयामध्ये तरी देवाच्या या वचनाप्रमाणे आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची आम्ही देव बाप्पाला तयारी दाखवली ना, देव बाप पुढचं कार्य आमच्यासाठी करायला नेहमी तयार आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने कोणत्याही प्रकारचं पाप सैतानाला दाखवलं नाही की हे मी पाप केलंय किंवा ही आज्ञाभंगाची प्रक्रिया माझ्याकडून झाली. आणि सैतान जसा येशू ख्रिस्त जन्मला होता तसा सैतान त्याच्या मागे लागला होता. मागे लोक जेव्हा येशू ख्रिस्ताला भेट वस्तू द्यायला आले
आणि जेव्हा हेरोद राजा बरोबर त्यांचं बोलणं झालं तेव्हा हेरोद राजा काय म्हणला होता, ज्या मुलाला तुम्ही या भेट वस्तू द्यायला चाललात, येताना मला त्या मुलाविषयीचं पुढचं वृत्त सांगा. परंतु आत्म्याने मागे लोकांना सांगितलं की ज्या वाटेने तुम्ही आले त्या वाटेने जाऊ नका, दुसऱ्या वाटेने जा. आणि हेरोद राजा वाट बघत राहिला या मागे लोकांचंही, की मागे लोक येतील आणि जो बाळ जन्मला आहे बेथलेम शहरामध्ये गव्हाणीमध्ये, त्या बाळाची पुढची काय प्रक्रिया आहे ते मी ऐकणार. आणि जेव्हा हेरोद राजांनी पाहिलं की मागी लोक मला सांगितलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी केलं नाही, त्या दुसऱ्या वाटेने निघून गेले, तेव्हा हेरोद राजाने आदेश काढला. काय आदेश काढला? 1 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंतच्या मुलांना कत्तल करण्याची, मारून टाकण्याची त्याने आदेश काढला. आणि त्या प्रकारे झालं बेथलेम शहरामध्ये. परंतु योसेफ आणि मारियाला आत्म्याने लगेच दाखवलं, तुम्ही मिसर देशामध्ये या बाळाला घेऊन जा. प्रियांनो, सर्व वचनामध्ये डिटेल दिलेला आहे, कारण येशू ख्रिस्ताच्या माग सैतान जन्मल्यापासूनच लागला. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर शेवटचा श्वास सोडीपर्यंत सैतान येशू ख्रिस्ताकड सुईच्या टोका एवढ्या आज्ञाभंगाच्या पापीच्या अपेक्षेने येशू ख्रिस्ताकड पाहत होता. निरनिराळ्या लोकांना येशू ख्रिस्ताकड सैतानाने पाठवलं. निरनिराळे लोक येशू ख्रिस्ताला काही पण बोलायचे. योहान 10व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला वेडा म्हणण्यात आलं. वेडा 10व्या अध्यायामध्ये दिलं, येशू ख्रिस्ताला शास्त्री, सदुकी, फरीसी आणि याजक यांनी वेडा या शब्दाने संबोधिलेलं आहे. परंतु आमचा येशू ख्रिस्त कोणत्याही शब्दाला ऐकल्याने कधी नाराज झाला नाही, दुःखी झाला नाही, प्रत्युत्तर केलं नाही आमच्या येशू ख्रिस्ताने. अहो, मी तर पवित्र आत्म्यातून आलेलो आहे, मला तुम्ही वेडा कोणत्या अधिकाराने म्हणता? कधीच आमच्या येशू ख्रिस्ताने असे उद्गार काढले नाही. सैतानाने त्याला चुकवण्यासाठी दिशाभूलीचे वाक्य बोलण्यात आले येशू ख्रिस्ताला, पण आमचा येशू ख्रिस्त दिशाभूलीच्या रस्त्यात गेला नाही. इतकं स्वच्छ, इतकं पवित्र जीवन आमचा येशू ख्रिस्त जगला. आज आम्ही पण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहोत. किती पवित्रतेमध्ये आम्ही जगतो प्रियांनो, किती पवित्रता आमच्यामध्ये आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही जण तर अशा आहेत प्रियांनो की ते आजही पवित्र शास्त्र वाचित नाही. फार वाईट कृती आहे प्रियांनो. जे कोणी पवित्र शास्त्र वाचित नाही त्यांच्यासाठी ही फार वाईट कृती त्यांच्या जीवनासाठी आहे. जो ज्ञानाचा ठेवा देव बाप्पाने आमच्यासाठी ठेवलेला आहे, तो ज्ञानाचा ठेवा वचनामध्ये आहे. म्हणून देव बाप्पाने वचनाला काय नाव दिलंय बघूया जरा पवित्र शास्त्रातून. स्तोत्र संहिता 138 दुसरं वचन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. कशाची थोरवी वाढविली? वचनाची थोरवी वाढविली. आणि जे कोणी पवित्र शास्त्राचं वचन वाचित नाही ते देव बाप्पाच्या थोरवीला उणे पडत आहे. जीवनामध्ये कधी देवाच्या गौरवाच्या वचनाला तुमच्या आत्म्याला उणं ठेवू नका. तुमच्या शरीरात जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याला फक्त देवाच्या वचनाची गरज आहे. त्या आत्म्याला फक्त हेच वचन त्याचं जेवण आहे.
पण म्हणतात ना प्रियांनो, काही जण ज्यांच्या शरीरातला आत्मा सदृढ ना, तो व्यक्ती कधीच आजारी पडत नाही, कधीच आजारी पडत नाही. आणि माझा अनुभव आहे, मी माझा अनुभव सांगतो, इतरांचे मला माहित नाही. जोपर्यंत मी तरुण होतो आणि जवळपास 50-55 वर्षापर्यंत मी माझं वय गेलो होतं, तोपर्यंत मला आठवतच नाही प्रियांनो की मी दवाखान्यात सर्दीसाठी, खोकल्यासाठी किंवा तापेसाठी गेलो. मला आठवतच नाही प्रियांनो. 55 वर्षानंतर माझ्या जीवनात या प्रक्रिया सुरू झाल्या, पण रेग्युलरली नाही, कधी मधी जेव्हा मी देवाच्या काही गोष्टी करायला विसरलो किंवा जाणून बुजून काही गोष्टी करण्यासाठी हलगर्जीपणा केला, तेव्हा मी आजारी पडलो. पण 55 वयापर्यंत मला आठवतंय प्रियांनो चांगल्या प्रकारे की दवाखान्यात मी गेलोच नाही. आणि मी संदेशामध्ये पण सांगायचो की देव बाप्पाने माझा दवाखाना वर्ज केलेला आहे. कारण प्रियांनो इतकं शास्त्र वाचनामध्ये मी होतो आणि सेवेमध्ये मी इतका तत्पर असायचो. सेवेमध्ये मी कधीच हलगर्जीपणा केलाच नाही प्रियांनो. मी ज्या पण गावाला मला संस्था पाठवायची सेवा करायला, मी सकाळीच पहिलं मी माहिती करून घ्यायचो, ज्या पण गावात असायचो की आजूबाजूला जे गाव आहे तिथं बाजार कधी भरतो. आणि बाजाराची माझ्याजवळ एक लिस्ट होती प्रियांनो. ज्या दिवशी ज्या गावाचा बाजार असेल त्या दिवशी इतकं शुभवर्तमान मी माझ्या खांद्यावर घेऊन जायचो ना प्रियांनो, मला ते घेऊन जाता जाता दम लागायचा. इतके नवीन करार मी त्याच्यामध्ये ठेवायचो आणि फ्री टॅक्स ठेवायचो. आणि बाजारामध्ये ओरडून मी सर्वांना नवीन करार फुकट देत होतो प्रियांनो, फुकट द्यायचो नवीन करार. पण काही वर्षानंतर मला सांगण्यात आलं की नवीन करार तुम्ही कमीत कमी 2 रुपयाला तरी देत जा, असाच देऊ नका. तुम्ही जर पैसे घेतले नाही तर घेणारा म्हणून मला फुकट भेटलंय, याला काय वाचायची गरज नाही. पैसे जर त्यांनी दिले ना तर त्याला समजल अरे मी या पुस्तकासाठी बायबलसाठी पैसे दिले म्हणून तो ध्यान देऊन वाचत. नंतर मी शुभ नवीन करार हा पैशाने विकत द्यायला लागलो. कारण मला संस्था ज्या गोष्टी सांगायचे ना त्या गोष्टी मी ऐकायचो प्रियांनो. जीवनामध्ये मी ऐकण्याची प्रक्रिया फार चांगल्या प्रकारे केली. मग ती चांगली असो की वाईट असो, सांगणाऱ्याची त्या गोष्टीला मी कधी इन्कारामध्ये घेतलं नाही. म्हणून देव बाप्पाने माझा प्रवास आतापर्यंत इथपर्यंत आणलेला आहे. जो ऐकतो ना प्रियांनो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, बायबल सांगतं प्रियांनो. पण माझ्या नावाची संस्थेमध्ये असताना काय अफवा उडवली, एलिएझर पगारे बाजारामध्ये जाऊन चॉकलेट गोळ्या विकतो. सुवार्ता सांगण्याऐवजी तो चॉकलेट गोळ्या बाजाराच्या व्हिजिटमध्ये विकतो. आणि ही गोष्ट माझ्या कानापर्यंत आली होती आणि आमच्या अधिकाऱ्यांनी व्हेरीफाय पण मला केलं 1-2 ठिकाणी की खरंच एलिएझर पगारे चॉकलेट गोळ्याच विकायला जातो का सुवार्ता सांगायला जातो. आणि जेव्हा त्यांनी व्हेरीफाय केलं ना त्यावेळेस त्यांना दिसलं की एलिएझर पगारे जोरजोराने ओरडून शुभवर्तमानाची सुवार्ता सांगत आहे आणि शुभवर्तमान त्यांना देत आहे. आणि जेव्हा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षरित्या पाहिलं व्हेरीफायमध्ये तेव्हा त्यांना कळलं की एलिएझर पगारे बाजार व्हिजिटामध्ये काय करत आहे. काही जण तर इथपर्यंत बोलले की तो दुकानासारखं चॉकलेट गोळ्या ठेवितो आणि विकितो. इथपर्यंत माझ्यासाठी शब्द वापरण्यात आले प्रियांनो. पण मी माघार घेतले नाही. म्हणलं मला कुणी काही बोलो, मी काय करतो माझ्या प्रभूला माहिती आहे. नेहमी प्रभूकडे पाहणारा दास किंवा विश्वासू देवाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टीमध्ये आनंद करतो. बघा येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो देवराज्याच्या गोष्टी सांगत होता पण ऐकणाऱ्यांना ते आवडत नव्हते. का आवडत नव्हत्या?
कारण येशू ख्रिस्त ज्या गोष्टी सांगायचा त्या गोष्टी त्यांना यापूर्वी कुणी सांगितल्याच नव्हत्या, म्हणून त्या गोष्टी त्यांना नवीन असल्यासारखे वाटायच्या आणि ते नियमशास्त्राची भाषा येशू ख्रिस्ताला बोलायचे. यानं आमचा येशू ख्रिस्त फार आज्ञाधारक राहिला. त्याने पाप विरहित वधस्तंभावर आपल्या जीवाचे हाल हाल होऊ दिले. आपल्या जीवाचे हाल हाल त्याने करून घेतले. का करून घेतले याचं उत्तर बघू आपण बायबल मधून. यशायाचं पुस्तक 53 अध्याय 10 वचन बघा. तिथं काय लिहिलंय? त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. आमेन. परमेश्वराने ठरवलं होतं येशू ख्रिस्ताचे हाल हाल होऊ द्यायचे. का हाल हाल होऊ द्यायचे? कारण एदेन बागेमध्ये जे पाप झालं होतं, ज्या आज्ञाभंगाचं पाप आलं होतं, त्या पापाला धुण्यासाठी पवित्र पुरुषाची गरज होती. आणि कलसे 1:15 प्रमाणे ज्येष्ठ पुत्र येशू शिवाय दुसरं कुणी त्या पापाला धुण्यास योग्य नव्हतं. म्हणून वचनात आलंय परमेश्वराच्या मर्जीस आले त्याला ठेचावे. यांनो आमच्या येशू ख्रिस्ताने पित्याचा मनोगत सिद्धीस नेला. कातरणाऱ्या समोर मेंढरू शांत असतं त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर शांततेने सगळे दुःख, सगळ्या प्रकारचा छळ, सगळ्या प्रकारचा त्रास येशू ख्रिस्ताने सहन केला. म्हणून खालच्या वचनामध्ये त्याच अध्यायाच्या खाली सांगितलं की येशू ख्रिस्ताला नंतर आदर सन्मान कसा मिळणार आहे. यानो आमच्या येशू ख्रिस्ताने जर आमच्यासाठी जे कार्य करण्यासाठी पित्याने पाठवलं होतं त्याच्यामध्ये जर जराशी पण चूक केली असती ना तर आम्ही पापाच्या दास्यातून बाहेर निघलो नसतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्हाला पाप क्षमा मिळण्याचा अधिकार मिळाला नसता प्रियांनो. म्हणून येशू ख्रिस्ताने सुईच्या टोका एवढं देखील आज्ञाभंगाचं पाप केलं नाही असं पवित्र शास्त्राचं वचन आम्हाला सांगत आहे. तिसऱ्या पॉइंटकडे जाऊ आपण. शेवटचा पॉइंट, तिसरा पॉइंट देवबाप्पाने मला असा दिला. येशू ख्रिस्ताने पित्याच्या विश्वासघात केला नाही तर मनुष्याला पापाच्या दास्यातून बाहेर काढले. यानो विश्वासघात करणं इतकी भयानक कृती आहे प्रियांनो. खून करण्याच्या प्रक्रियेला जर या विश्वासघात करण्याच्या प्रक्रियेशी ठेवलं ना तर काही कमी भरणार नाही प्रियांनो. इतकं वाईट आहे विश्वासघात करणं. आणि आम्ही शारीरिक जीवनात पाहतो प्रियांनो, काही जण एकमेकाला शब्द देतात, काही शब्द देतात. मग ते काही असू दे, शब्द कसे असू द्या, अशा वेळेला मी तुला असं सहाय्य करीन असं बोलतात. पण जेव्हा ती वेळ येते ना प्रियांनो तेव्हा ते लगेच त्या शब्दापासून माघार घेतात. म्हणतात मी तेव्हा बोललो होतो, आता मी नाही करू शकत ते. कारण प्रियांनो ऐकणारा जे काय ऐकतो ना त्या शब्दाप्रमाणे तो विश्वास ठेवतो की अरे मला शब्द देण्यात आलाय की मला अशा वेळेला असं काही मिळणार आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती त्या वेळेपर्यंत धीराने नेटाने वाट पाहतो आणि समोरचा जेव्हा त्याला म्हणतो ही गोष्ट मी तुला देऊ शकत नाही, त्यावेळेला प्रियांनो ज्याने आशा धरलेली असते ना एखाद्या गोष्टी विषयी त्या व्यक्तीची मनोभावना काय होती ना त्या व्यक्तीशिवाय कोणाला कळत नाही प्रियांनो. आणि एक प्रभूशिवाय कोणाला कळत नाही. म्हणून प्रियांनो विश्वासघात हा सर्वात मोठा घात आहे. म्हणून
यहूदा इस्करियोत विषयी येशू ख्रिस्त काय बोललं शुभ वर्तमानामध्ये? मनुष्याचा पुत्र तर धरून दिला जाणार आहे, त्याचे वधस्तंभावर हाल हाल होणार आहे, तो मारला जाणार आहे, याविषयी माझ्याविषयी लिहिलेलंच आहे. पण जो मला धरून देतो त्याने जर जन्म घेतला नसता तर ते त्याच्यासाठी बरं झालं असतं, असं शुभवर्तमानामध्ये 26व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. यहूदा इस्करियोतला इतक्या खालच्या पातळीचा शब्द येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामध्ये वापरला की तुझा जन्म झाला नसताना हे तुझ्यासाठी बरं होतं, कारण तू मनुष्याच्या पुत्राला धरून देणारा पापी झालेला आहे. आणि जेव्हा त्याला त्या प्रकारच्या पापाची जाणीव झाली, त्या वेळेला ज्यांच्या बरोबर त्यांनी सौदा करार केला होता त्यांनी येशू ख्रिस्ताला यहूदा इस्करियोतला दिलं नाही. ते म्हणले येशू ख्रिस्ताच्या धरून देण्याचं मोल तुला आम्ही दिलंय 30 नाणे, हे नाणे तू काही कर, पण आम्ही येशू ख्रिस्ताला देणार नाही. यानो विश्वासघात अशी प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियेचं वर्णन कोणत्याही शब्दाने करणं शक्य नाही. म्हणून प्रियांनो येशू ख्रिस्त कळाला तो शब्द वाचपाळा. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची एवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते. बघितलं यहूदा इस्करियोतसाठी येशू ख्रिस्त काय बोलला? विश्वासघात कधीच ख्रिस्ती जीवनामध्ये कोणाचा करू नका प्रियांनो. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून उच्चारलेल्या शब्दामाग हे सांगण्याचा मोठा आशय उद्देश येशू ख्रिस्ताचा आहे की मी जर तुम्हाला आपल्या नावात स्वीकारलंय आणलंय तर तुम्ही विश्वासघात करण्याच्या प्रक्रियेने कोणाबरोबर वागू नका. आज किती जणांना म्हणतं येईल की मी प्रभूमध्ये आल्यापासून एकाचाही विश्वासघात केला नाही. विश्वासघात जास्त करून कोणत्या गोष्टीमध्ये केला जातो माहिती का? पैशाच्या व्यवहारामध्ये हमखास विश्वासघात केला जातो. देण्याचा वायदा करतात पण जेव्हा वेळ येते ना सरळ म्हणतात नाही नाही माझ्याजवळ नाही टाका. जास्त करून विश्वासघात आहे ना पैशाच्या बाबतीमध्येच होतो प्रियांनो. कारण मनुष्याचं मन आहे ना पैसे देण्याविषयी फार कटू मन आहे. म्हणून तीमोथेयुच्या पत्रात सांगितलंय की जो पैशाच्या नादी लागतो तो देवापासून दूर गेल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो पैशावर तेवढंच प्रेम करा जेवढं प्रेम प्रभूंनी करायला सांगितलंय. पैशावर तेवढं प्रेम करू नका. देवापेक्षा अधिक पैशाला प्राधान्य देऊ नका. म्हणून येशू ख्रिस्ताने काय सांगितलं बघूया जरा याचा पुरावा बायबलमधून. मत्तेय शुभवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21. बघा येशू ख्रिस्त काय म्हणलाय. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर्व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर्व जंग खाऊन नाश करीत नाही आणि चोर घरफोडी करीत नाही व चोरीही करीत नाही. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आमेन. किती जण या वचनाप्रमाणे आज प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करत आहेत प्रियांनो. किती जणांना म्हणता येईल प्रभूच्या उपस्थितीमध्ये हा संदेश ऐकण्यासाठी पण जाणार आहे. जे कोणी ऐकतील या संदेशाला या विचाराला ऐकतील तेव्हा कोणाला असं म्हणता येईल हे ऐकल्यानंतर की खरोखर या वचनाप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये वागण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलाय. यांनी एक तरुण येशू ख्रिस्ताकडे आला होता आणि तो काय म्हणला येशू ख्रिस्ताला
स्वर्गाचं राज्य प्राप्त करण्यासाठी मी काय करू गुरु? गुरु म्हणला तो येशू ख्रिस्ताला. येशू ख्रिस्ताला म्हणला आज्ञा माहिती आहेत ना तुला? तू म्हणला काय? खून करू नको, चोरी करू नको, कोण खोटी साक्ष देऊ नको, लबाडी करू नको, अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी आहेत या करू नको. तो म्हणला या गोष्टी तर मी माझ्या तरुणपणापासूनच करतोय, या गोष्टी मी केलंच नाही. मग येशू ख्रिस्ताच्याकडून निरखून पाहतो आणि मग त्याला म्हणतो तुझ्यामध्ये एक उणेपण आहे, एक उणेपण मला तुझ्यात दिसतंय. आणि मग जेव्हा तो तरुण म्हणला ना सांग काय उणेपण दिसतंय, येशू ख्रिस्त म्हणला तुझ्याजवळ जे काही धनसंपत्ती आहे ती सर्व गोरगरिबांना देऊन टाक आणि माझ्या मागे ये. हे शब्द ऐकले होतो तरुण बोललेल्या शब्दाप्रमाणे येशूच्या त्याने प्रक्रिया केली नाही. तो येशू ख्रिस्तापासून निघून गेला. तो म्हणला मला पैसे सोडायचे नाही, तुला सोडणं मला आवडेल. त्याने स्वर्गाच्या राज्यात जाणं नापसंत केलं पैशामुळं त्याने देवाच्या राज्यामध्ये जाण्याला अस्वीकारतेमध्ये कृतीने येशू ख्रिस्ताला करून दाखवलं. म्हणून प्रियांनो पैशावर तेवढंच प्रेम करा जेवढं प्रेम करणं गरजेचं आहे. पैशाला अधिक प्राधान्य आपल्या जीवनामध्ये देऊ नका. मी काही ठिकाणी मला अनुभव आले प्रियांनो, काही जण पोटाला मारतात आणि पैसे साठवतात. प्रियांनो पोटाला कधीच मारू नका. तुमचं सर्वात मोठं धन काय माहिती का? तुमचं सर्वात मोठं धन काय आहे? शारीरिकरित्या बोलतो मी, शारीरिकरित्या तुमचं सर्वात मोठं धन काय आहे? तुम्ही आपल्या पोटात जे काही पदार्थ खाऊ घालतात ना तेच तुमचं शारीरिक सर्वात मोठं धन आहे. म्हणून वचनात सांगितलं पृथ्वीवर तू धनसंपत्ती साठवू नको, पण आमच्या पोटामध्ये चांगले चांगले पदार्थ घालण्याची जी प्रक्रिया आहे ही आमची शारीरिक धनसंपत्ती आहे. काही जण या शारीरिक खाण्याच्या धनसंपत्तीला वर्ज करतात. नको फार पैसे जातील, चटणी भाकर चांगली आहे, चिकन खाल्लं तर फार पैसे जातील, भारी भारी फळं आणले तर पैसे जातील. नको साधारण काय आणायचं जे स्वस्त असेल ना ते घेऊन चालायचं, महागाच्या वस्तू नको. करतात प्रियांनो असं काही जण. आपल्या पोटाला कधी मारू नका प्रियांनो. जीवनामध्ये तुमचं खाणं हीच तुमची धनसंपत्ती आहे. खाण्याने धनवान बना. म्हणून लाजर त्या श्रीमंताच्या ओसरीवर होता ना, लाळ उष्ट जे काय त्या धनवानाचं पडायचं ते खात होता ना तो, ती त्याची धनसंपत्ती होती. तो कोणाचं लाळ उष्ट खातो याच्याकडे तो लक्ष देत नव्हता. मी काय धनसंपत्ती माझ्या पोटात घालतोय याच्याकडे लाजर लक्ष देत होता. म्हणून मरणानंतर लाजर अब्रामाच्या उराशी गेला आणि धनवान कुठे गेला? अग्नीमध्ये उभा राहिलेला त्याला दिसला. प्रियांनो जीवनामध्ये आपल्या शरीराची हर इच्छा पूर्ण करा. तीच इच्छा पूर्ण करा जी देवाला मान्य. न तर मी सांगतोय हर एक इच्छा पूर्ण करा, मग अरे वाईट असलो तरी देवाचा दास म्हणला इच्छा पूर्ण करा, करून घ्या ही इच्छा पूर्ण. वाईट इच्छा पूर्ण करायला नाही सांगितलं देव बाप्पानी. चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या जरूर पूर्ण करा. आणि जीवनामध्ये पैशावर कधीच प्रेम करू नका, कधीच प्रेम करू नका पैशावर. पैशाला तेवढीच जागा द्या जेवढी जागा देण्याचं देव बाप्पाने सांगितलं आहे. म्हणून देव बाप्पाने तीमोथेच्या पत्रामध्ये सांगितलंय जो धनाच्या नादी लागतो तो विश्वासापासून दूर जातो. पैशाच्या नादी लागलेला व्यक्ती कधी देवाच्या गोष्टीप्रमाणे करणारा होत नाही. हे त्या 4थ्या अध्यायामध्ये तीमोथेच्या पत्रामध्ये सांगितलंय. आमच्या येशू ख्रिस्ताने
ज्या पित्याने मोठ्या आशेने येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं होतं त्याचा त्याने विश्वासघात केला नाही. तर आमच्या येशू ख्रिस्ताने काय केलं? मनुष्य मात्राला पापाच्या दास्यातून बाहेर काढण्यासाठी मला फार दुःख, फार क्लेश, फार संकट, फार आपत्ती, फार माझ्यावर निरनिराळ्या प्रक्रिया येणार आहे. या सर्व प्रक्रिया आमच्या येशू ख्रिस्ताने विमुखपणे सहन केल्या. पण जिथं येशू ख्रिस्ताला बोलण्याची आवश्यकता पडली ना तिथं येशू ख्रिस्त बोलल्याशिवाय राहिलं नाही बरं का. आणि प्रामुख्याने येशू ख्रिस्त कोणाशी बोलला? वधस्तंभावर जो उजवीकड त्याच्याबरोबर चोर खेळलेला होता ना त्या चोराबरोबर तो बोलला. तो जेव्हा बोलला ना येशू ख्रिस्ताला, तो चोर, जेव्हा तो आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. तेव्हा येशू ख्रिस्ताने पण आपलं मुख उघडून त्या चोराला सांगितलं, तुझी जागा माझ्या जीवनामध्ये कुठं आहे? जिथं मी जाणार आहे तिथं तू माझ्या बरोबर असणार आहे. का म्हणलं येशू ख्रिस्त असं? कारण त्याने येशू ख्रिस्ताचा पूर्ण स्वीकार केलेला होता. जरी तो चोर होता, जरी तो जगाने नाकारलेला होता, जरी जगिक न्यायाधीशाने त्याला मरणदंडाची शिक्षा दिली होती, पण येशू ख्रिस्ताने त्याला मरणदंडाची शिक्षा नाही दिली. त्याला जीवनात येण्याची प्रक्रिया येशू ख्रिस्ताने बोलण्याच्या द्वारे प्रगट केली. यांनो आम्हाला पण येशू ख्रिस्ताने त्याच्या राज्यामध्ये घ्यायचं ठरवलंय. आम्ही किती नम्रतेने चालतो, किती व्यवस्थितपणे आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये एकमेकाशी वागतो. आम्ही कोणाची भावना दुखवतो का? आम्ही कोणाच्या विरोधात जातो का? आम्ही कोणाविषयी मनामध्ये संशय धरून चालतो का? या सर्व वाईट गोष्टी आहेत, निष्फळ गोष्टी आहेत. या आमच्या जीवनात नसल्या पाहिजे प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये देवाच्या चांगल्या गोष्टी जर आम्ही घेऊन चाललो ना प्रियांनो, तरच आमचं स्वर्गामध्ये जाणं निश्चित आहे. आज तर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली. सरळ सरळ वचनाला दोष लाविते. त्याला काय वचनाची काही माहिती नसली ना तो पण काही तोंडून बोलून जातो. ते वचन असंच आहे, ते वचन तसंच आहे. त्याला जे बोलायचं ते बोलून मोकळा होतो. विचार करत नाही प्रियांनो की बायबलच्या आत्म्याने जे पण वचन बायबलमध्ये ठेवलंय ते वचन त्याच्या गौरवासाठी आहे. बायबलची वचन ना प्रियांनो देवाने देवाच्या गौरवासाठी ठेवली आणि ते आमच्या मुखातून देवबाप त्याची स्तुती करून घेतोय. ज्या वचनाची स्तुती ऐकण्याचा देवबाप आमच्याकडं तहानेलेला भुकेलेला आहे. जे विश्वासणारे, जे सेवक एका वचनाच्या विरोधात आजही चाललेत, आजही त्या वचनाच्या विरोधात काही बोलत आहे, सांगत आहे, किती प्रभूला खुश करणारे आहेत. येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरून उद्गारलेले 7 शब्द फार हर्षाने, जल्लोषाने, उत्साहाने बोलतात. पण आपल्या भावी जीवनामध्ये या 7 शब्दाप्रमाणे आपल्या जीवनाला किती जणांनी सुधरवलंय? नुसतं दरवर्षी येतात 7 शब्द आणि जातात, असं आहे का? तुमच्या जीवनामध्ये या 7 शब्दाने सुधारणा व्हावी ही येशू ख्रिस्ताची अपेक्षा होती. म्हणून त्याने मरण्याच्या अगोदर 7 उद्गार वधस्तंभावरून काढले, आमचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून. आपलं जीवन सुरक्षित करा प्रियांनो. येशू ख्रिस्ताचे जे शब्द आहेत ना ते आम्हाला सुरक्षा कवच या अनुषंगाने येशू ख्रिस्त बोललाय. किती जणांच्या जीवनात हे सुरक्षा कवच प्रत्येकाने करून घेतलाय. सुरक्षा कवच जर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या शब्दाचा करायचा असेल ना, फक्त एक गोष्ट करावी लागेल त्याच्यासाठी.
एकच, दोन नाही करावं लागणार, एकच करावं लागेल. आणि ती काय आहे? शेवटचं वचन आपण बघूया. याकोबाचं पत्र, पहिला अध्याय, 22वं वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. आमेन. ही जर प्रक्रिया आजपासून तुम्ही आपल्या जीवनामध्ये लागू करण्याचा निश्चय केला ना प्रियांनो, तुमचा स्वर्गात जाण्याचा रस्ता तुम्ही व्यवस्थित करायला सुरुवात केली. पृथ्वीवरूनच तुम्हाला म्हणता आलं पाहिजे प्रियांनो, माझं स्वर्गात जाणं निश्चित होणार आहे, मी स्वर्गातच जाणार आहे, असं तुम्हाला पृथ्वीवरूनच म्हणता आलं पाहिजे. आणि हे म्हणण्यासाठी तुम्हाला या वचनाप्रमाणे स्वतःला ख्रिस्तामध्ये तयार करावं लागेल. जे आज वचनाला दोष लावते, वचनाविरुद्ध बोलते, सांगा प्रियांनो, त्यांच्यासाठी हे वचन कसं असणार आहे? कसं असणार आहे? म्हणून प्रियांनो, वचनाच्या आरशामध्ये आलं ना, दूध दूधच होतं आणि पाणी पाणीच होतं. तिथं भेसळ नाही होत. दूधही पण आहे, पाणी पण आहे, अरे हे देवासाठी योग्य आहे असं होतच नाही. दूध असलं ना देवासाठी उपयुक्त आहे, पाणी जर दिसलं ना मग देवाच्या वचनाप्रमाणे नाही. म्हणून प्रियांनो, वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला होईल तेवढं उतरवण्याचा प्रयत्न करा आणि देवाकडून मुकुट मिळवण्यासाठी स्वतःच्या मनाची रोज आणि रोज तुम्ही तयारी करत जा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. बंद करा.